दरम्यान महापौर पदाच्या निवडीकरता मताधिक्य वाढवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारात वाढ करणार आहे का अशी एक शक्यता वर्तवली जाते। स्वीकृत नगरसेवकांना मताधिकार देण्याचा प्रस्ताव येत्या कॅबिनेट बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे। स्वीकृत नगरसेवकांचं मत महापौर पदासाठी ग्राह्य धरलं गेलं तर राजकीय पक्षांना मताधिक्य वाढवता येईल आणि यापूर्वी स्वीकृत नगरसेवकांना फंड, वैधानिक समित्यांवरील सदस्यपद असे अधिकार देण्यात आले होते। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, अधिकार वाढवले जाणारे स्वीकृत नगरसेवकांचे काय सविस्तर अपडेट? नक्कीच वैष्णवी, ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही वाढवण्यात आली। आता जवळपास 10 स्वीकृत नगरसेवक हे निवडले जाणार आहेत। याआधीच स्वीकृत नगरसेवकांना इतके अधिकार नव्हते, मात्र त्यांना टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार जे आहेत हे देण्यात आले आणि आता अशी एक माहिती मिळते की स्वीकृत नगरसेवकांना महापौर पदाच्या निवडीकरता मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी तशा पद्धतीचा एक प्रस्ताव हा कॅबिनेटमध्ये मांडला जातोय की काय, अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जाते। कारण का आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा मांडला जाऊ शकतो, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की यांची मतं सुद्धा ग्राह्य धरण्यासाठी म्हणून स्वीकृत नगरसेवकांना टप्प्याटप्प्यानं राज्य सरकारनं GR कडून हे अधिकार दिले होते आणि मतदानाचा अधिकार सुद्धा त्यांना दिला जाण्याची शक्यता दाट आहे आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव हा कॅबिनेटमध्ये मांडला जाण्याची माहिती आपल्याला मिळते। वैष्णवी, धन्यवाद विशाल, अगदीच सविस्तर अपडेट आपण दिली। तर एकंदरीतच मतदानाचा सुद्धा हक्क या स्वीकृत नगरसेवकांना दिला जाऊ शकतो अशी एक चर्चा आहे।